नमस्कार. मी शीतल स्वागत करते तुम्हा सर्वांचे. आज आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध लेखक उत्तम सदाकाळ यांची एक धमाल कथा लबाडवाडीत अतिरेकी याचा पुढील भाग. मागील भागात आपण ऐकले बजामामांच्या नातवाचे शौर्य ऐकून सगळेच जण खूप अचंबित झाले होते. अतिरेक्यांना पकडण्याचे हणम्याच्या डोक्यावर तर भूतच सवार झाले होते. अतिरेक्यांना मी कसा पकडून मारेन याचा विचार त्याच्या बायकोला भलताच महाग पडला होता. पाहूया पुढे काय झाले ते. कथेचे नाव आहे लबाडवाडीत अतिरेकी. लेखक श्री उत्तम सदाकाळ. सादर करती सौ शीतल खरे जोशी. आठवडा उलटला असेल, पण हणम्याच्या डोक्यातील अतिरेक्यांचा विचार काही गेलेला नव्हता. अधूनमधून त्याला ठो ठो धाय धायची आठवण यायचीच. त्या दिवशी स्वप्नात असताना केलेला गोंधळ जरी हणम्या आता करत नव्हता, तरी त्याला अतिरेक्यांना बडवण्याची सुरसुरी काही स्वस्थ बसू देत नव्हती. सकाळची वेळ होती. वातावरण एकदम प्रसन्न होते. हणम्याने अंघोळ उरकली. तोंडाने शीळ वाजवतच त्याने अंगावर ठेवणीतले कपडे चढवले. तोंडावर पावडरचा हात फिरवून त्याने केस मस्तपैकी चापून चोपून बसवले. कपाटात ठेवलेल्या अत्तराच्या बाटलीतून थोडेसे अत्तर कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो बोळा त्याने कानाच्या खोबणीत ठेवला. सुगंधित झालेला हणम्या मग प्रसन्न मनाने बाहेर निघाला. एवढा वेळ हणम्याचा मेकअप न्याहाळणारी त्याची बायको त्याला अडवत म्हणाली, काय हो, एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघाला, एवढं नटून थटून? म्या वय? हणम्याने मागे वळून बघत विचारलं. वय वय तुम्हीच. म्या शाळेत चाललो आहे. या बया, आता या वयात शाळेत जाता वय तुम्ही? जेव्हा शाळेत जायची वेळ होती तेव्हा म्हशी वाळवीत बसलात, आणि आता काय अडले शाळेत जायचं? बायकोने आश्चर्याने आणि संशयाने विचारलं. ए, तू उगाच सकाळी सकाळी माझं टक्कूर हलवू नकोस. म्या शाळेत काय शिकायला नाही चाललो. शाळेतल्या बाईनी भेटाय बोलवलं म्हणून चाललो आहे. भेटायला चाललो येडेवाणी. काय म्हणावं तरी तुम्हाला? म्हणे शाळेतल्या बाईनी बोलवलं आहे. ते कशाला? नक्की काय भानगड आहे? हणम्याच्या बायकोनी डोळे वटारले आणि ती बोलली, भानगड बिनगड काय नाही ग बाई. बाईंना आधार हवा आहे म्हणून तो द्यायला चाललो आहे. अरे माझ्या कर्मा, या शाळेतल्या बाईला तुमचा आधार कशाला पाहिजे? तिला तिच्या नवऱ्याचा आधार कमी पडतोय का? आणि असलं धंद तुम्ही केव्हापासून करायला शिकला? नेमके काय हवं आहे ते सांगा, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता चालले माहेरी निघून. हणम्याच्या बायकोने चक्क धमकीच दिली. अगं माझी आई, तू समजतेस तसला आधार नाही. जातीचा पैलवान आहे मी. असलेला आळगोटे कामं नाही करायची मी. म्हणून उगाच गैरसमज करून घेऊ नको. हणम्याने बायकोला समजवण्याचा प्रयत्न केला. पण संशय मनात भरलेली त्याची बायको फणकाऱ्यात त्याला म्हणाली, गैरसमज? मग खरं आहे ते काय मला कळू द्या. अगं आपला रमेश 7वीच्या वर्गात शिकतो ना, त्याला त्याचा आधार कार्ड नंबर बाईंना द्यायचा होता. सकाळी शाळेत जाताना त्याला तो भेटला नाही. तेव्हा रमेशने तो आधार नंबर घेऊन बाईंना द्यायला सांगितला आहे. म्हणून म्या म्हणालो की मी आधार द्यायला जातोय. तू भलतं समज करून घेतलीस. असा गोंधळ आहे व्हय? बरं, हे तुमचं बोलणं जरी म्या खरं मानलं तरी बी मला एक शंका आहे. आता कसली शंका? नाही म्हणजे शाळेत जाताना तुम्ही एवढी नटून थटून कशापायी चाललात? बोला ना, आता बोला. एवढं समजूनही बायकोचा संशय दूर होत नाही हे बघून हणम्या वैतागला. त्या वैतागातच तो बायकोला म्हणाला, तुझ्या ना तोंडाला लागण्यात काय फायदा नाही. म्या चाललो, तू बस बडबड करत. असं म्हणत हणम्या पाय आपटत घराबाहेर पडला. वाटेत हणम्याला त्याचा दोस्त हऱ्या भेटला. काय रे हणम्या, आज लय टकाटक आणि इकडं कुठे चाललाय रे? हऱ्याने विचारलं. अरे बाबा, शाळेत चाललो आहे. पोराचा आधार नंबर द्यायचा आहे ना, हणम्या उत्तरला. असं आहे वय, बरं बरं, ये मग. हणम्याचा निरोप घेऊन हऱ्या पुढं निघालाच होता, पण हणम्याने त्याला थांबवत म्हटले, हऱ्या माझ्या दोस्ता, एक माझं काम कर ना. कसलं काम? तू माझ्या संग चल ना शाळेत येड्यावाणी. म्या आणि शाळेत? तुला काही येडबीड लागलं आहे का हणम्या? अरे माझं शाळेचं लहानपणापासून दाढी वस्त्यासारखं वाकडं आहे. तुला माहीत नाही का? माहिती आहे रे, पण मला एकट्याला शाळेत जायला लई भ्या वाटते. शाळेत जायचं म्हटलं की माझे पाय लटालटा कापतात बघ. आपण पडलो अडाणी गडी. त्या टी व्हीतल्या मालिकेत राहणं आहे ना, तशासारखं.
तिथे जाऊन उगाच फजिती व्हायला नको म्हणून तू जोडीला चल माझ्या. हणम्याने हऱ्याला शाळेत येण्यासाठी आग्रह केला. हणम्याचा एवढा आग्रह बघून हऱ्या त्याच्याबरोबर जायला तयार झाला. हणम्या, तू खरंच मालिकेतला राणादा शोभतोस बाबा, पण मला सांग, साळत तू एखाद्या फाटकबाईला भेटायला नाही ना चालला? हऱ्याने मुद्दाम हणम्याची टिंगल करत म्हटलं. नाही रे बाबा, तसली काही भानगड नाही. आता कुणात जीव रंगवायचे दिवस राहिले नाहीत आपले. आता या राणाची फाटकबाई घरात बसून भाकरी बडवत असेल आणि सकाळी निघतानाच तुझ्यावाणी नको तो संशय घेऊन डोकं खाल्लंय तिने. आता तू नको तिच्या पावलावर पाऊल ठेवू. हणम्याच्या बोलण्यावर हऱ्या फक्त हसला आणि तो हणम्याबरोबर शाळेच्या दिशेने निघाला. दोघेही शाळेच्या गेटजवळ येऊन पोचले. गेटमधून आत शिरताच त्यांच्या कानावर फाट फाट ठो ठो असे फटाके फुटल्यासारखा आवाज आला. हऱ्या आणि हणम्या जागीच थबकले. आवाजाकडे कान देत हणम्या म्हणाला, हऱ्या, आपण शाळेत आलो म्हणून आपल्या स्वागताला फटाके वाजवल्यात का रे शाळेवाले? हा हा हा. हऱ्या फिदीपिदी हसत हणम्याला म्हणाला, तुझं आपलं काहीतरीच असतंय बघ जगावेगळं. आपल्यासाठी कोण मोकळं आहे बाबा फटाक्याच्या माळा लावायला? अरे म्या आपल्या विनोदाने बोललो रे. हणम्या हऱ्याच्या पाठीवर थाप मारत बोलला. दोघांचा असा हास्यविनोद सुरू होता तोच त्यांच्यासमोरून शाळेचा शिपाई मुकुंदा जीव घेऊन पळत येताना दिसला. हणम्या आणि हऱ्या त्याच्याकडे बघतच बसले. कुत्रं मागं लागल्यासारखा हा पळत सुटला असा विचार करत ते मुकुंदकडे बघत होते. मुकुंदानेही त्यांना पाहिले. मग तो पळण्याचा वेग थोडा कमी करत त्या दोघांना ओरडून सांगू लागला, अरे इथून पहिलं सुटा, थांबू नका, पळा पळा, जीव प्यारा असेल तर पळा. हे मुकुंदाला काय झालं रे? इथून का पळायचं? आणि तू का पळत सुटलेस येडेवाणी? हणम्यानं भंजाळून जात मुकुंदाला विचारलं. पण तो न थांबता फक्त पळा पळा एवढंच बोलला आणि क्षणार्धात गायब झाला. हणम्याला समजेना नक्की काय झालं. ज्या अर्थी शाळेचा शिपाई भूत मागं लागल्यासारखा पळत गेला त्या अर्थी आत काहीतरी नक्कीच गडबड होती. आता माघारी पळून जाणं हणम्याला पटण्यासारखं नव्हतं. संकटाला भिवून पळणाऱ्यातला हणम्या नव्हता आणि त्यातल्या त्यात हणम्याचा एकुलता एक मुलगा शाळेत होता. त्यामुळे तो आत असताना पळून जाणे तर शक्यच नव्हते. आत नेमके काय घडले याची शहानिशा केल्याशिवाय आता माघारी फिरायचं नाही असं हणम्याने ठरवलं आणि तो शाळेत शिरला. हणम्याला आत जाताना बघून हऱ्यालाही स्फुरण चढलं. तोही हणम्याच्या भरोशावर त्याच्या पाठोपाठ गेला. आता जाताना धाडसी हणम्याला संकटाचा वास येऊ लागला. त्याचे हात शिवशिवू लागले. डोक्यातून गायब झालेलं ठो ठो धायधायचे विचार पुन्हा एकदा फेर धरून नाचायला लागले. हणम्याला मेडल दिसू लागलं, सत्कार दिसू लागला, अतिरेकी दिसू लागले आणि मग हाताच्या मुठी आवळताच तो पुढे सरकला. शाळेच्या व्हरांड्यात शिरतानाच हणम्या थबकला. त्याला वातावरण जरा विचित्र वाटलं. एरवी मुलांच्या कलकलाटाने भरून जाणारी शाळा आज चिडीत चूप होती. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती. आज शिक्षकांच्या शिकवण्याचाही आवाज येत नव्हता. हऱ्या, आत नक्की काहीतरी भानगड झाली. असा आरडाओरडा करून ठेवणारी पोरं एवढी चिडीचूप कशी र? शाळेतून कुणाचाच आवाज येत नाही. मगाशी फटाक्यांचा आवाज आला तेवढा ऐकला आपण. मागोमाग मुकुंद बुडाला पाय लावून पळाला. तो बी पार घाबरून गेला होता. आपल्याला पळापळा म्हणत होता. याचा अर्थ शाळेत काहीतरी घडलं येण्यावाडी. हणम्याने हऱ्याच्या कानात हळू आवाजात आपली शंका बोलून दाखवली. व्हय व्हय, मला बी त्याचा संशय येतोय. आत काहीतरी नक्की झालं आहे. हऱ्याने हणम्याला तितक्याच हळू आवाजात म्हटलं. दबक्या पावलांनी हणम्या पुढं पुढं सरकू लागला. तसा हऱ्याही सावधपणे त्याच्या मागं गेला. मध्येच हऱ्याने हणम्याच्या कानाजवळ जात म्हटलं, हणम्या, मी एक काम करू का? कसलं काम? मी ही बातमी पोलिसांना जाऊन सांगू का? नको, तुला काही झालं की लगेच पोलिसांना कळवायची घाई होते. मग तुझ्या या उतावळेपणामुळे पोलिसाचा मार खावा लागतोय, लक्षात आहे ना? आधी आतली परिस्थिती काय आहे ते समजू दे, नंतर पोलिसांना बोलवायचं की नाही ते ठरवू. हणम्याने हऱ्याला गप्प केलं आणि तो पुढे निघाला. शाळेच्या व्हरांड्यातून अंदाज घेत जात असताना हणम्याने एका खिडकीच्या फटीतून वर्गाच्या आत डोकावले. आतले दृश्य पाहून तर तो हादरलाच.
वर्गाची दारे खिडक्या बंद केल्या होत्या. वर्गातील सगळी मुले घाबरून बेंचखाली लपली होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. डोळ्यात रडू दाटले होते. पण एकाही मुलाच्या तोंडातून आवाज बाहेर पडत नव्हता. मुले थरथरत कशीबशी बेंचच्या खाली स्वतःला दडवत होती. फळ्याच्या समोरील टेबलखाली अंगाचे मुटके करून मुलांचे शिक्षकही दडले होते. ते सुद्धा भीतीने थाडथाड उडत होते. हाणम्याने खिडकीच्या फटीतून आतला सारा अंदाज घेतला. मुले आणि शिक्षक यांच्याशिवाय आत कोणीच नव्हते. मग हे सगळे कुणाला घाबरले होते? असे बेंचखाली का दडले होते? नाना प्रश्नांनी हाणम्याच्या मेंदूचा पार भुगा पाडला होता. धीर करून हाणम्याने वर्गाची खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. बहुधा खिडकीला आतून अडसर नसल्याने ती पटकन उघडली गेली. खिडकी उघडताच आतल्या मुलांनी आणि त्याच्या शिक्षकांनी घाबरून डोळे घट्ट मिटले. आपली शरीरे होता होईल तेवढी आकसून घेतली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून भीती ओसंडून वाहत होती. हाणम्याने अगदी हळू आवाजात शिक्षकांना हाक मारली. शुक, अहो सर, इकडे बघा, इकडे. घाबरू नका. इथं खिडकीत बघा. मी आहे पैलवान हाणम्या. ओळखीचा आवाज कानावर पडताच शिक्षकांनी डोळे उघडले. समोर हाणम्याला बघून त्यांना जरा हायसे वाटले. ओ सर, इकडे या. शाळेत नेमकं काय झालं ते मला सांगा. हाणम्याने सरांना खिडकीकडे बोलवत विचारले. हाणम्याच्या बोलण्याने धीर येऊन शिक्षक हळूच टेबल खालून बाहेर आले. चोर पावलाने ते खिडकीजवळ येत हाणम्याला म्हणाले, पैलवान, मोठं संकट आलं आपल्या शाळेवर. आपल्या शाळेत अतिरेकी घुसलेत, अतिरेकी. सरांनी अतिरेक्यांचं नाव घेताच हाणम्या जागेवरच उडला. हऱ्या तर फटकन अको बाबा नो असा ओरडला. हऱ्याने अजून काही बोलू नये म्हणून हाणम्याने त्याचे तोंड दाबले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच हऱ्या शांत झाला. पण त्याचे शरीर मात्र टणटण उडू लागले. हाणम्या भानावर आला. त्याने सरांकडे बघत हळू आवाजात म्हणला, अतिरेकी घुसलेत? हो हो, अतिरेकी घुसलेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत. शस्त्रसज्जक असणारे ते खतरनाक अतिरेकी आरोपी बेछूट गोळीबार करून आपल्या शाळेत शिरलेत. आम्ही लगेच दारे खिडक्या बंद करून आत लपलो. आमची दारे बंद असल्याने त्यांना आत शिरता आले नाही. पण ते 7वीच्या वर्गात मात्र घुसलेत. त्या वर्गाचा दरवाजा मोडका असल्याने त्यांना आत शिरता आले. आता ते 7वीच्याच वर्गात आहेत. काय करतायत कुणास ठाऊक. मुलांना मारले नाही म्हणजे बरं, पण तुम्ही इथं कसं? बाहेर उघड्यावर थांबू नका. त्यांच्या नजरेस पडलात तर ते गोळ्या घालतील तुम्हाला. तुम्ही कुठेतरी लपा, नाही तर पटकन बाहेर पडा. सरांचं बोलणं ऐकून हाणम्याच्या अंगावरही काटा आला. आपल्या गावातील शाळेत अतिरेकी घुसलेत, ते सुद्धा चक्क 7वीच्या वर्गात. त्या 7वीच्या वर्गात ज्यात आपला एकुलता एक रमेश शिकतो. हाणम्याचा मेंदू भरभर विचार करू लागला. त्याच्या डोळ्यात संतापाने अंगार फुलला. आपल्या मुलाच्या वर्गात अतिरेकी आहेत हे ऐकून त्याचे टाळके सरकले. ठो ठो धायधायचे आवाज हाणम्याला चेतावू लागले. हाणम्या लढायला सज्ज झाला. 7वीच्या वर्गात असणाऱ्या रमेशच्या जीवाला धोका होता. त्याचा जीव वाचवणे महत्त्वाचे होते. हाणम्या अतिरेकांशी 4 हात करायला उतावीळ झाला. शस्त्रसज्ज अतिरेक्यांशी निशस्त्र हाणम्या भिडायला निघाला. हाणम्यावर भरोसा असणाऱ्या हऱ्या मागचा पुढचा विचार न करता हाणम्याच्या मागे निघाला. 7वीचा वर्ग एका कोपऱ्यात होता. हाणम्याने व्हरांड्यातून रांगत रांगत जाऊन 7वीचा वर्ग गाठला. वर्गाचा दरवाजा उघडा बघून हाणम्या थबकला. पाठोपाठ हऱ्याही थबकला. दोघांनी आतला अंदाज घेतला. वर्गात चिडीचूप शांतता होती. हाणम्याने हळूच आत डोकावले. आत असणारे 2 अतिरेकी त्यांच्या नजरेस पडले. दोन्ही अतिरेक्यांच्या चेहऱ्यावर कापडी मास्क होते. पाठीवर सॅक होत्या. हातात AK-47 होत्या. कमरेला असणाऱ्या कापडी पॅकेटमध्ये हातबॉम्ब दिसत होते. दोन्ही अतिरेकी अतिशय सावधपणे हालचाल करत होते. हाणम्याच्या नजरेने परिस्थितीचा अंदाज घेतला. सध्या अतिरेक्यांची बाजू वरचढ होती. ते शस्त्रसज्ज असल्याने त्यांना समोरासमोर भिडता येणे शक्य नव्हते. इथे गनिमी कावा वापरावा लागणार होता. हाणम्याने पटापट मनातल्या मनात योजना तयार केली आणि पुन्हा एकदा आत नजर फेकली.
वर्गातील मुले बेंचवरच बसली होती, पण भीतीने फार पांढरी फटक पडली होती. काहींचे डोळे भरून आले होते. आलेले रडू आवरण्याचा ते प्रयत्न करत होते. काही मुलांनी तर स्वतःच्या हाताने तोंड घट्ट आवळून धरली होती. हणम्याने मुलांवर नजर टाकली. त्याला त्याचा मुलगा रमेशही त्याच्यात दिसला, पण तो घाबरला नव्हता. उलट तो दात-ओठ खाऊन चिडून अतिरेक्यांकडे बघत होता. हणम्याला मुलाचा चिडलेला चेहरा बघून समाधान वाटले. आता त्याच्या मनावरचा बोजा हलका झाला होता. त्याला स्फुरण चढले. मग तो पटकन मागं सरकला आणि हऱ्याला घेऊन वर्गाच्या पिछाडीला आला. शाळेच्या पाठीमागे उंचच उंच झाडे होती. ती शाळेच्या छपरावर निघाली होती. हणम्याने एक वार छपराकडे नजर फिरवली. एकदा उंच झाडाकडे बघितले आणि मग त्याच्या डोक्यात ठो ठो धायधायचा धमाका झाला. हऱ्याने बघत हणम्याला सांगितलं, हऱ्या, या झाडावरून आपण छपरावर चढू. छपराची कौलं काढून थेट आत उतरू. आत असलेल्या अतिरेक्यांना बेसावत असताना पकडून चांगलेच धोपटू येड्यावाणी. हऱ्या गोंधळून फक्त हणम्याकडे बघत राहिला. त्याला काय बोलावे हे सुचेना. काय झालं रे हऱ्या? गप्प का झाल्यास येड्यावाणी? हणम्या, अरे तू म्हणतोस तसं करायला हरकत नाही, पण त्यात धोका आहे. आत बंदुका घेतलेले खतरनाक अतिरेकी असताना आपण मोकळ्या हाताने कसं काय धरणार त्यांना? ते समज माझ्यावर सोड. अतिरेक्यांचं काम माझ्याकडे लागलं. तू फक्त मला साथ दे. मी अतिरेक्यांना कसा कोल्दंडा घालतो ते बघच आता. बरं बाबा, तू म्हणतोस तर करूया. आपण आत कसं जायचं, कसं उतरायचं त्याची बी योजना माझ्याकडे तयार आहे. आपले कमांडो कसे हेलिकॉप्टरवरून दोरीच्या मदतीने खाली उतरतात, आपण तसंच उतरायचं. दोराला धरायचं आणि थेट आत उड्या टाकायच्या येड्यावाणी. पण इथं हेलिकॉप्टर कुठून आणणार दोर सोडायला? हऱ्या, येड लागलं आहे का तुला? इथं हेलिकॉप्टर कशाला येईल? आपण झाडावर चढायचं, झाडाच्या फांदीला दोर बांधायचे आणि छपराची कौलं काढून आत सोडायचे आणि त्या दोराला धरून आत उतरायचं. तू फक्त माझ्या मागे ये येड्यावाणी. पण झाडाला दोर बांधायला दोर कुठं आहे? हऱ्या, उगाच प्रश्नांची सरबत्ती करू नको माझ्यावर. तो बघ दोर घेऊन येऊ आपण येड्यावाणी. हणम्याने बाजूलाच पडलेला दोराचा तुकडा दाखवत हऱ्याची शंका दूर केली. दोर घेऊन दोघंही माकडासारखे सडसड झाडावर चढले. बरोबर 7वीच्या वर्गातील कौले काढून त्यांना हळूच आत डोकावले. आत अजूनही तशीच परिस्थिती होती. घाबरलेली मुले आणि शिक्षक आपापल्या जागेवर गप्प बसले होते. अतिरेकी सावधपणे दरवाजाकडे लक्ष ठेवून जवळच्या फोनवरून कोणाशी तरी बोलत होते. बहुधा मुलांना ओलीस धरून ते सरकारकडे काहीतरी मागणी करत असावेत. हणम्या आणि हऱ्या मांजरीच्या पावलाने छपरावर उभे राहून आतला कारभार निहाळत होते. छपरावरची 2-3 कौलं काढलेली अतिरेक्यांच्या लक्षात आलेली नव्हती. ते त्यांच्याच नादात होते. हणम्याने झाडाला दोर बांधला आणि आत उतरायची तयारी सुरू केली. तेवढ्यात हऱ्या त्याच्या कानाशी लगत म्हणाला, हणम्या, अरे ही खबर पोलिसांना द्यायला पाहिजे. मी जाऊ का पोलिसांना वर्दी द्यायला? गपरे घोबडा, इथे प्रसंग काय आणि तू काय बोलतोयस? तुला पोरांचा जीव महत्त्वाचा वाटतो की पोलिसला बातमी देणं महत्त्वाचं वाटतंय? जरा शहाण्यासारखं वाग आणि ये माझ्या मागं येड्यावाणी. हणम्याने हऱ्याच्या कानात हळू आवाजात दम भरल्यावर हऱ्या तो सांगेल तसा वागायला तयार झाला. अतिरेक्यांची पोझिशन बघून हणम्याने दोराला धरून सरसर उतरत थेट एका अतिरेक्याच्या अंगावर उडी घेतली. अचानक झालेल्या हल्ल्याने अतिरेकी बावचळला. तो हाती कृती करणार त्याआधीच हणम्याने त्याला धरून उचलला आणि मोळी आपटावी तसा खाली आदळला. अतिरेकी जोराने ओरडला. त्याच्या हातातील बंदूक निसटली, दूर जाऊन पडली. उताणा पडलेल्या अतिरेक्याच्या उरावर बसून हणम्या त्याला बदड बदड बदडू लागला. इकडे हणम्या पाठोपाठ हऱ्यानेही दोराला धरून अतिरेक्यांच्या अंगावर उडी मारली. पण त्याचा अंदाज चुकला आणि हऱ्या अतिरेक्याच्या अंगावर पडण्याऐवजी बेंचवर आदळला. त्याची नडगी लोखंडी पट्टीवर आदळून रक्तबंबाळ झाली. तसा हऱ्या जोराजोराने ओरडू लागला, अगं अगं बाई, गेली रे माझी नडगी गेली. अगं आय आय,
हाऱ्याने नडगी आवळून वेदनांनी गुरासारखा ओरडत होता आणि त्याच्या तावडीतून सुटलेला दुसरा अतिरेकी सावध झाला होता. अचानक झालेल्या या प्रकाराने तो जरी भांबावला असला तरी आपल्यावर झालेला हल्ला आहे हे त्याच्या ध्यानात आलं होतं. त्याने आपली बंदूक सावरली. त्याच वेळी मागच्या बेंचवर बसलेल्या हणम्याच्या मुलाने रमेशने ते पाहिलं. आपला बाप एका अतिरेक्याला बडवतोय आणि दुसरा अतिरेकी बंदूक ताणून घोळ्या झाडणार हे त्याच्या लक्षात येताच त्याने मागून अतिरेक्यांवर उडी घेतली. एका धडकेत दुसरा अतिरेकी जमीनदोस्त झाला. त्याचीही बंदूक हातातून निसटली आणि दूर जाऊन पडली. मग रमेशने त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा असा काही वर्षाव केला की त्याला कणतासुद्धा येईना. बाजूला नडगी धरून बसलेल्या हाऱ्याने ते दृश्य पाहिले. रमेशला अतिरेक्यांना धुतोय हे बघून तो नडगीच्या वेदना विसरल्या आणि रमेशच्या मदतीला धावला. मग एकच हलकल्लोळ उडाला. अख्खी शाळा त्या 2 अतिरेक्यांवर तुटून पडली. दोन्ही अतिरेक्यांना काळे निळे होईपर्यंत सगळ्यांनी तुडवले. अतिरेक्यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला होता. दोन्ही अतिरेक्यांच्या अंगावर अंडरपॅन्ट सोडून एक कपडा नीट ठेवला नव्हता. त्यांच्या जवळची सगळी शस्त्रे शिक्षकांनी तत्परतेने बाजूला नेऊन ठेवली. लबाडवाडीच्या शाळेत घुसलेले दोन्ही अतिरेकी हणम्याने आणि हाऱ्याने शौर्याने पकडले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी मुलांचे जीव वाचवले होते. हणम्या, आता तरी पोलिसांना बातमी देऊ का? हाऱ्याने उतावळेपणे विचारले. हां, बिंदास बातमी दे. तुला बातमी द्यायला फुल परमिशन आहे माझी येड्यावाणी. हणम्याने परवानगी देताच हाऱ्या सुसाट शाळेच्या बाहेर पळाला. पण त्याआधीच पोलिसांच्या गाड्यांचे सायरन शाळेच्या आवारात घुमू लागले होते. हाऱ्याने बातमी देण्याआधीच पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. पोलिसांनी संपूर्ण शाळा वेढून घेतली होती. हणम्या आणि हाऱ्या धावतच बाहेर व्हरांड्यात आले. त्यांना तिथे आलेले बघून बाहेरून वेढा घातलेल्या पोलिसांनी भोंग्यातून त्यांना सूचना द्यायला सुरुवात केली. ए बाबांनो, पटकन बाहेर पडा, नाहीतर फुकट माराल. आत 2 अतिरेकी घुसलेत. फक्त खतरनाक अतिरेकी आहेत ते. आतल्या मुलांना ओलीस धरले त्यांनी. तुम्ही बाहेर या, आम्ही बघतो काय करायचं ते. पोलिसच्या सूचना ऐकून हणम्या आणि हाऱ्या हसत हसत बाहेर आले. हणम्या बंदूक ताणून बसलेल्या पोलिसांच्या प्रमुखाला म्हणाला, पोलीस मामा, टेन्शन लेणे का नाही. या हणम्याने तुमचे 2 खतरनाक अतिरेकी मगाशीच पकडलेत. मरणाच्या हांडलेत धरून दोघांनी. पार काळे निळे करून ठेवलेत. काय, तू अतिरेकी पकडलेस आणि त्यांना मारलेस? मग कुठे आहेत ते अतिरेकी? आश्चर्याने पोलिसाच्या प्रमुखाने विचारले. ते काय पोरांच्या ताब्यात आहेत, असं म्हणत हणम्याने पोरांना आवाज दिला. ए पोरांनो, आणणारे त्या घोबडांना बाहेर. लबाडवाडीत येऊन डेअरिंग करतात काय? जन्माची अद्दल घडली आहे यांना येड्यावाणी. मुलांनी लगेच अतिरेक्यांची उचलबांगडी करत त्यांना बाहेर आणले. अतिरेक्यांची अवस्था फार वाईट होती. दोघेही काळे निळे होऊन सुजले होते. पोलीस तत्परतेने पुढे रावले. त्यांनी अतिरेक्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी वेळ न दवडता त्यांच्या तोंडात बोळे कोंबलेले होते ते बाहेर काढले. तसे ते अतिरेकी गळा काढून रडू लागले. रडता रडता पोलीस प्रमुखाला म्हणू लागले, साहेब, बघा काय अवस्था केली आमची. रेड्याने आणि या भूतासारख्या पोरांनी आम्हाला लई मारलंय हो, लई मारलंय. हणम्याकडे बोट दाखवत अतिरेकी चक्क पोलिसांकडे गाऱ्हाणे मांडत होते. साहेब, हा जाड्या आहे ना माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. त्यांनी आमची हाडं पार खिळखिळी करून टाकलेत. आम्ही तुमचे ऐकले आणि असा कुत्र्यासारखा मार खाल्ला आम्ही. रडणाऱ्या अतिरेक्यांचे ते बोलणे ऐकून हणम्याबरोबर सगळेच बंजाळले. हे खतरनाक अतिरेकी असं काय बोलत आहेत कोणालाच समजेना. न राहून हणम्याने पोलीस प्रमुखाला विचारले, साहेब, हा खतरनाक अतिरेकी असं काय बोलतोय येडेवाणी? हणम्याच्या प्रश्नाने चिडून जात पोलीस प्रमुख खवळून म्हणाले, मग काय डोंबल बोलणार तो? मारून मारून तुम्ही त्यांचा पार खुळखुळा केला आहे. अरे वेडपटांनो, आज आम्ही शाळेत मॉक ड्रिल घेत होतो. शाळेत अतिरेकी घुसल्यावर काय परिस्थिती निर्माण होते, अशा वेळेस शाळेचे प्रशासन कसे निर्णय घेते, काय उपाय योजले जातात हे बघायचे होते आम्हाला. म्हणून आम्ही 2 अतिरेकी शाळेला कल्पना न देताच इथे पाठवले होते. ते दोन्ही अतिरेकी नकली आहेत. ते बिचारे एका नाटक कंपनीतील कलाकार आहेत.
आम्ही थोडेफार मानधन देऊन या अतिरेक्यांना खोट्या खोट्या भूमिकेसाठी बळच तयार केलं होतं. पण इथे घडलं तर भलतंच. तुम्ही आमच्या सगळ्या खेळावर पाणी ओतलं. या अतिरेक्यांना तुम्ही खरे अतिरेकी समजून पार मरेपर्यंत बदलून काढलेत. अतिरेकी हे नाही तर तुम्ही अतिरेकी आहात. तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊन असंच ठोकलं पाहिजे. पोलीस प्रमुखाच्या या अतिरेक्यांबद्दलच्या सविस्तर माहिती दिली. अतिरेकी हल्ल्याची खोटी योजना का राबवली हे सांगितलं तसे सगळ्यांचेच डोळे उघडले. हणम्या हऱ्या एवढा वेळ अभिमानाने छाती फुकवून पुढे उभे होते. पण आपण केलेला पराक्रम बोगस ठरला हे ऐकून त्यांचे चेहरे खरा उतरले. आता मेडल नाही आणि सत्कार नाही. मिळालेच तर पोलिसांचे रट्टे आणि शिव्या मिळणार. या विचाराने धास्तावलेले हणम्या आणि हऱ्या मान खाली घालून तेथून चुपचाप सटकले. पोलीस प्रमुख मात्र ओक्साबोक्शी रडणाऱ्या अतिरेक्यांची समजूत काढत त्यांचे डोळे पुसू लागले.